पुण्यासारखाच नाहीये हा रूम. आता आम्ही आलो आहोत चौथ्या लोकेशन कडे, जे आहे गायत्री शक्तीपीठ. त्यानंतर आम्ही इथेच खाणार आहोत, फिरणार आहोत, छान छान प्लेस बघणार आहोत. आता 12:30 झाले आहेत. अण्णा गोड जेवण आवडत असेल म्हणजे वरण भात, असं छान गुळाचं, गुळ आणि चिंच टाकलेलं वरण. हॅलो, गुड मॉर्निंग. आम्ही सकाळीच द्वारकाला पोहोचलो, 6:30-7 वाजता. आणि येस, आम्ही इथेच द्वारका मंदिर कडून 5 ते 7 मिनिट वॉक इन डिस्टन्सवर आम्ही रूम घेतला, जिकडे 3 बेड आहे. मी तुम्हाला थोड्याच वेळा रूम दाखवेन. आता तो मेसी झालाय कारण आम्ही रेडी होत होतो, पण खूप मस्त रूम आहे. तर आम्ही रूम घेतला, आम्ही फ्रेश झालो, मस्त छान रेडी झालो, जसं तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही निघालो आहोत दर्शनाला. त्यानंतर आम्ही इथेच खाणार आहोत, फिरणार आहोत, छान छान प्लेस बघणार आहोत, छान छान मंदिरं बघणार आहोत, देवाचं मस्त दर्शन घेणार आहोत. तर हे सगळं आम्ही कुठे कुठे जाणार आहोत, कुठे कुठे फिरणार आहे, तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये दिसेल. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि तेजूला बाय करा. तेजू बाय. चला आता मस्त 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 प्लेस एक्सप्लोर करूया. हवा बरोबर. लिफ्ट आली. Oh, somewhere is there inside lift. Girls, अरे oh guys, पधारियो. एवढं छान गाणं नको बोलूस, कॉपीराईट येईल. आणि आपण कुठे चाललो आहोत? प्लीज, ग्राउंड फ्लोर. गुड. तर आता आम्ही बाहेर निघालो आहोत. आम्ही थर्ड फ्लोअरला आहोत आणि आता आम्ही ग्राउंड फ्लोअरला चाललोय. आता 12:30 झाले आहेत आणि मंदिर बंद होण्याची वेळ झाली आहे. तर आम्हाला असं कळलं लोकल्स कडून की आता मंदिरात न जाता संध्याकाळी 4:30-5 वाजता जेव्हा मंदिर उघडतं तेव्हा मंदिरात जावा, कारण की जसं मंदिर 1 वाजता बंद होतं तसं आजूबाजूला सर्व दुकानं आणि सर्व शॉप्स बंद होऊन जातात. तर आता इथे एक लोकल रेस्टॉरंट आहे जिथे आम्ही जेवायला जाणार आहे, ऑथेंटिक गुजराती फूड. तर आता आपण त्या रेस्टॉरंट कडे जाऊ. काय खायचं तेजू? काय खायचं? काय खाणार? मला ना थाली खायची गुजराती. काठियावाडी. तर याच्यामध्ये गुजराती अनलिमिटेड थाली होती 220ला गुजराती अनलिमिटेड थाली. तर मी तेजू आणि हंसिका आम्ही तिघांनी पण थाली ऑर्डर केली आणि आता आपण बघूया थालीमध्ये काय काय येतं. गुजरात मध्ये येऊन आम्ही गुजराती थाली मी तर फर्स्ट टाइम ट्राय करते आहे. थाली नाही, मला वाटतं मी एकदा ट्राय केलेली जेव्हा आम्ही कुठे होतो, एकता नगरला स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेलेलो तेव्हा. आणि आता सेकंड टाइम ट्राय करते. हा सलाड आणि लोणचं आहे. बघितलं? तर या दोघींचं म्हणणं होतं की आपण चायनीज घेऊया, पण माझं म्हणणं होतं
की आपण थाली घेऊया. तर मी थाली घेतली म्हणून या दोघींनी पण थाली घेतली आणि आता त्यांना मिळालाय ढोकळा. जो ढोकळा खायला आम्ही 5 दिवसापासून मरत होतो तो. कोलॅब नाहीये तर आम्ही सगळे याची वाट नाही बघणार आहे, आम्ही डायरेक्ट खाणार आहोत. जेव्हा कोलॅब असतो तेव्हा पूर्ण ताट भरायची आम्ही वाट बघतो. मग जेवण आल्यावर सगळं शूट करतो. मग शूट करून झाल्यानंतर 2 तासांनी आम्ही जेवायला बसतो. आता कोलॅब नाही, आम्ही फिरायला द्वारकाला आलोय. सो आम्ही कधीही केव्हाही कसंही मी त्याला थांबायला बोलल्यानंतर स्टार्ट बोलली. फायनली आम्ही आता लंच स्टार्ट करतो आहोत कारण की खूप भूक लागली आहे. माझं वेळेस नसेल पण तिकडचं जेवण होतं यार. आम्ही मस्त पोटभर जेवलो आणि आता बाहेर आलो. तर मी तुम्हाला सांगते की जेवण कसं होतं. फूड खूप एव्हरेज होतं. कारण की एव्हरेज म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करते की खूप स्वीट होतं आणि आपल्याला जास्त म्हणजे मला तरी पर्सनली एकदम स्वीट नाही आवडत. मला मीडियम स्पायसी आवडतं. स्पायसी नाही, मला मीडियम स्पायसी आवडतं, पण हे खूप जास्त स्वीट होतं. ज्यांना गोड जेवण आवडत असेल म्हणजे वरण भात असं छान गुळ आणि चिंच टाकलेलं वरण किंवा असं छान छान सगळं स्वीट स्वीट आवडत असेल ना, संपूर्ण स्वीट जेवण, त्यांच्यासाठी हे रेस्टॉरंट बेस्ट आहे. पण ज्यांना स्वीट नाही आवडत असेल त्यांनी अवॉइड म्हणजे स्किप करू शकता. मी या रेस्टॉरंटला 6/10 देईन कारण की मला खरंच एकदम गोड जेवण नाही आवडत त्याच्यामुळे. पण ओव्हरऑल 220 ला अनलिमिटेड थाली आहे तर कायच हरकत आहे. म्हणजे तुम्हाला 220 ला अनलिमिटेड जेवण मिळणार आहे. तर हे पण एक बेस्ट पार्ट आहे. प्रत्येक गोष्टी चांगली आणि वाईट दोन्हीही बाजू असतात. तसंच या रेस्टॉरंटची चांगली बाजू ही आहे की तुम्हाला इथे 220 ला अनलिमिटेड फूड मिळणार आहे. आणि वाईट बाजू वाईट नाही म्हणता येणार, पण हा स्वीट जेवण असल्यामुळे ज्यांना स्वीट नाही आवडत त्यांच्यासाठी मला असं वाटतं तुम्हाला कळलं असेल की मला काय बोलायचंय ते. आता सर्व बंद झालं आहे. तेजू नको मस्करी करूस. आता सगळं बंद झालंय. द्वारका सगळी मंदिरं वगैरे. तर आम्ही लंच केलं आणि आता आम्ही पुन्हा रूमवर आलो. संध्याकाळी 4:30-5 वाजता आम्ही जाणार आहोत दर्शनाला. तर आम्ही घेणार आहोत पावन नॅप घेणार आहोत आम्ही. आणि आम्ही आता झोपणार आहोत. खूप नॅप घेतले आम्ही आयुष्यात. आमचं काम संपलंय तर आम्हाला एवढी खुशी झाली की जसं काय आम्ही छोट्या पिकनिकला आलो आहोत देव दर्शनाला. बघितलं आमची ट्रिप पण किती छान असते. आम्ही देव दर्शनासाठी बाहेर निघतो. असं सुंदर सुंदर रेडी. प्लीज आमचा रूम नको बघा कारण की तो खूप खराब आहे. खूप मेसी आहे. दाखवण्यासारखाच नाहीये हा रूम. त्यापेक्षा माझा हात बघा. नको कोणीतरी भविष्य बघा नाही. आम्ही आलो आहोत रूम मध्ये रिटर्न आणि आता आम्ही झोपणार आहोत. तर आता संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि आम्ही पोहोचलो आहोत त्रिलोक आर्ट गॅलरीला, जिथे आपल्या जन्म मृत्यू पासून ते संपूर्ण प्रवास दाखवला आहे चित्ररूपात या आर्ट गॅलरीमध्ये. तर आता आपण आतून बघूया आर्ट गॅलरी कशी आणि किती सुंदर चित्ररूपात हे दाखवलंय.
आम्ही जस्ट या आर्ट गॅलरी मधून बाहेर पडलो. तुम्ही बघितलंय किती सुंदर रूपात दाखवलंय. मला प्रत्येक गोष्ट शूट करणं इथे पॉसिबल नाही आहे, पण तुम्ही थोडंफार जर बघितलं असेल, तुम्हाला अंदाज आला असेल, गुगलवर तुम्ही याचा रिव्ह्यूही चेक करू शकता. तिथेही तुम्हाला खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळेल. आता आपण आपल्या नेक्स्ट लोकेशन आता आम्ही सेकंड लोकेशन वर आलो आहोत, जे आहे स्वामीनारायण मंदिर. आता माझ्या मागे 3 मंदिर आहेत. पहिलं आहे ते भूतनाथ महादेव मंदिर, त्याच्या बाजूला आहे ते सिद्धनाथ महादेव मंदिर आणि थर्ड आहे मारुतीनंदन हनुमानजी मंदिर. हे तिन्ही मंदिर एकमेकांच्या अगदी बाजूला आहे. ते बघा, तिथे मारुतीनंदन हनुमानजी मंदिर आहे, इथे भूतनाथ महादेव मंदिर आहे, तिथे सिद्धनाथ महादेव मंदिर आहे. तर तिन्ही मंदिरात आता मी जाते, दर्शन करते. तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन घ्या. एकावन्न शक्तिपीठामधलं एक असलेलं शक्तिपीठ म्हणजे गायत्री शक्तिपीठ. हे आमचं चौथं लोकेशन आहे, जिथे आम्ही आता देवीच्या दर्शनाला आलो आहोत. तर आमच्यासोबत तुम्ही दर्शन करा. मी तुम्हाला आतमध्ये देवी दाखवते. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. 3 मूर्त्या आहेत देवीच्या. तुम्ही तिन्ही मूर्त्या बघा, खूप सुंदर असं आहे. आणि इकडचं आजूबाजूला किती छान असं समुद्र आहे, वारा आहे आणि ओव्हरऑल सर्व जे आहे ते पण तुम्ही बघा. खूप प्रसन्न वाटतं, शांत वाटतं आणि दगदग आणि जास्ती अशी गर्दी इथे नाही आहे. माणसं येतात आहेत, दर्शन करतात आहे शांतपणे. इथे जो समुद्राचा व्ह्यू आहे तो बघतात आहे आणि निघून जातात आहे. एवढं छान आणि प्रसन्न इथे वातावरण आहे. इथे समोरच आहे समुद्र आणि त्याच्या सगळ्याच्या बाजूला आहे हे गायत्री शक्तिपीठ. हे देवीचं मंदिर आहे आणि त्या समोर आहे हा समुद्र. इथे तुम्हाला खूप गायी बघायला मिळेल. खूप म्हणजे खूप गायी आहेत इथे. छान सूर्य मावळतीच्या वेळी आम्ही आलो आहोत, त्याच्यामुळे एकदम असं शांत वाटतंय. जास्त हार्श असं ऊन पण लागत नाहीये आम्हाला. आता जे मंदिर आहे ते मंदिर आहे गीता मंदिर. या मंदिराच्या मागच्या साईडला आहे समुद्र आणि त्याच्या मध्येच एकदम छोटस मंदिर आहे, पण खूप छान मंदिर आहे. मी तुम्हाला दाखवते हे मंदिर बाहेरून कसं दिसतं. हे असं पूर्ण उघडं आहे सगळ्या बाजूनी आणि समोरच हे जे दिसत आहे ते मंदिर, गीता मंदिर. आणि या मंदिराच्या मागे म्हणजे ही जी झाडं आहेत त्याच्या एक्झॅक्ट मागे आहे समुद्र. दीदी हाय करो. मेरा क्यों खींच रहा दीदी? मेरे को क्या मोबाइल पे डालोगी क्या? अरे आप फेमस हो जाओगे तो आपके यहाँ लेने आएंगे. कितने का है बताओ सिर्फ. ये सोके थे। ये सोके 2. ये वाले 225. अच्छा. डबल कवर लेना वो। और ये छोटा सोके 3. अच्छा अच्छा, क्यूट है. ये कौन से मंदिर के बाजू में आप बैठते हो? यहाँ क्या है? भडकेश्वर महादेवच्या बाजूलाच तुम्हाला दिसेल हे मुंबई. सबसे बड़ी माया नगरी. हाँ.
आणि आता आमचं श्री भडकेश्वर महादेवचं दर्शनही झालेलं आहे. संडे होता त्याच्यामुळे खूप गर्दी होती, बट तरीही आमचं खूप असं स्मूथ सगळ्या मंदिरात दर्शन झालं. तर आता आम्ही नेक्स्ट कुठे चाललो आहोत गेस करा. आमचं आता आतमध्ये दर्शन झालं. फायनली आम्ही द्वारकाधीश मंदिरात जाऊन आम्ही दर्शन करून आलो. आतमध्ये मंदिरात अलाउड नव्हतं त्याच्यामुळे मी काहीच शूट नाही केलंय, पण आम्ही खूप शांतपणे दर्शन करून आलो आहोत. फोन साईडला ठेवून छान असं दर्शन केलं. खूप वेळ मंदिरात जाऊन आम्ही बसलो आणि खूप मस्त वाटलं, खूप शांत वाटलं. खूप सुंदर आणि मोठं मंदिर आहे. आता आम्ही थोडंसं शॉपिंग करतो आहे. मी तुम्हाला दाखवते इथे लोकल शॉप मध्ये काय काय मिळतं. हे कपडे आहेत. हे डोक्याची जी साईज आहे ना त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही पगडी घेऊ शकता. सॉरी चलो नाही थँक्यू. राधे राधे. यात आपण बसवू शकतो कृष्णाला. हे त्याच्यासाठी खेळायला कृष्ण जेव्हा हे सगळे प्राणी आहेत. हे त्याची पिलू आहे. खूप काही क्यूट क्यूट आहेत. हे मंदिर आहे. इथून आपण द्वारकाधीश मंदिराच्या ह्या पायऱ्या आहेत आणि इथून आपण वर जातो आणि तिथूनच समोर आहे हे भोजनालय, भोजन प्रसादालय. तर इथे 30 रुपयात अनलिमिटेड जेवण मिळतं. आणि अशा प्रकारे द्वारका मधला आमचा हा दिवस संपलेला आहे. खूप छान, खूप मस्त आमचं दर्शन झालं. एकदम आरामात दर्शन झालं आणि खूप मजा आली. बऱ्याच ठिकाणी फोन घेऊन जायला अलाउड नव्हतं, त्यामुळे मी काही शूट नाही करू शकले तुमच्यासाठी. पण हो, तिकडचे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करणार आहे. सो तुम्ही नेक्स्ट टाइम जाल तेव्हा कोणते प्रिकॉशन घ्यायचे, कुठे फोन घेऊन जायचा नाहीये आणि बाकी सर्व गोष्टी डिस्क्रिप्शन मध्ये ॲज युजल मेन्शन असतील. त्यासोबत जर तुमचे काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला ॲज युजल माझ्या इंस्टाग्राम ID वर DM करू शकतात. मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन. सो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. बाय.